टीव्ही सत्यमेव व्रतम। नमस्कार, प्रहार टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। मी सध्या आहे कळमनुरी या शहरामध्ये। हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी हा शहर हॉट नगरपालिका म्हणून सध्या चर्चेत आहे। या ठिकाणी महाराष्ट्रातले चर्चेचे आमदार जे आहेत, शिवसेना शिंदे सेनेचे संतोष बांगर त्यांचा हे मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी त्यांनी त्यांच्या पीए ला उमेदवारी दिलेली आहे। पीएच्या मंडळींना उमेदवारी दिलेली आहे। आपल्यासोबत सध्या कळमनुरीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इच्छुक उमेदवार आहेत, त्यामध्ये नगरसेवकाचे आहेत आणि नगराध्यक्ष पण उमेदवार आहेत आणि काही पदाधिकारी सुद्धा आहेत। आपण त्यांच्याकडून सध्याच्या निवडणुकीबद्दल त्यांची काय भूमिका आहे, त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊयात। सर्वप्रथम आपण यांच्याकडे घेऊयात। नमस्कार, स्वागत आहे आपलं। मला तर हे सांगा की आपला परिचय देऊन आपण कुठून उभे राहणार आहात आणि कळमनुरीचे काय काय मुद्दे? शेख सलीम शेख करीम, मी प्रभाग क्रमांक 8 मधून इच्छुक उमेदवार म्हणून आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पार्टी। काय आपले कोणते मुद्दे घेऊन जाणार आहात आपण? कळमनुरी शहरात स्वच्छता आणि शिक्षण हे फार मोठा विषय आहे, या विषय घेऊन आम्ही जाणार। सध्याचे जे मुद्दे आहेत ते आपल्याला काय वाटतं, इथं काय व्हायला पाहिजे होतं आणि काय झालेलं नाही, सध्या कसं काय चालू आहे इथं? म्हणजे याच्या कळमनुरी शहरात एवढी घाण झालेली आहे, इथं साफसफाई, नाली, कचरा तुम्ही पहा, जागोजागी मोठे मोठे उकंडे, असं वाटतं की कळमनुरी शहर सगळं उकंड्यामध्ये आहे। आपल्यासोबत आणखीन उमेदवार आहेत। आपला परिचय देऊन आपण कुठून उभे राहणार आहात आणि कोणते मुद्दे घेऊन जाणार आणि नेमक्या कळमनुरीच्या समस्या काय काय आहेत? जी, मैं वार्ड क्रमांक 3 से उम्मीदवार हूँ और मैं जो मुद्दे है, मेरा नाम इमरान है और मेरे जो वार्ड के जो हालात है, ऐसी हालत है कि एक भी रास्ता बरोबर नहीं है और टोटल वहाँ पर 2 नंबर के कारोबार है, दारू और मटके जुए यही चालू है, जिसके वजह से अपने को उस पे सबसे ज्यादा फोकस उसी पे करना है। कोण करते हैं मटका दारूचे कारभार, कोण करते नेमका? ये बड़े जो नेता लोग हैं, उनके जो दूसरे पार्टी जितो है, जिसकी वजह से हम उसके खिलाफ खड़े हुए। कौन है, नाम क्या है? ये बांगर साहब के जो उनके जो रहते हैं ये कार्यकर्ता, तो उनमें से है, ये उन्हीं के है। तो ये पार्टियों वालों के बड़े बड़े कारोबार 2 नंबर के है और स्वच्छता कुछ भी नहीं है, सेवा उनके लिए, गरीबों के लिए कुछ भी नहीं है। ज्यादा से ज्यादा बेकारी है, गलीजी है, हर गली में नाली नहीं है, कुछ नहीं है। और ये मुद्दे के हटके बाकी सिर्फ उनके 2 नंबर के कारोबार चालू है, बाकी स्वच्छता के लेकर कुछ भी नहीं है उनके पास, ना नाली है, ना रास्ते है, कोई भी चीज नहीं है उनके लिए। तो ये चीजों को हमें रखना है। और शिक्षण भी नहीं है वहाँ पर, एक भी स्कूल नहीं है। जैसा कि मुस्लिम समाज भी है वहाँ पर बहुत ज्यादा है, लेकिन उनके लिए भी जैसा कि अरबी तालीम भी जरूरी होती है वहाँ पर हमको, तो वो दोनों शिक्षक होना जरूरी है, स्कूल भी जरूरी है, दारुल भी जरूरी है। तो ये चीज़ें नहीं है वहाँ पर। तुम्ही मुस्लिम समाजाकडून येता की मोठ्या प्रमाणावर शिंदे सेनेमध्ये मुस्लिम समाजाचे जे काय तरुण पोरं आहेत ते प्रवेश करत आहेत, मग मुस्लिम समाज काय शिंदे सेनेकडे वळणार आपल्याला असं वाटतंय का? शिवसेना शिंदे सेनेकडे मुस्लिम तरुण मोठ्या प्रमाणावर वळलेला आहे, आपल्याला वाटते का की मुस्लिम तरुण जो आहे तो शिवसेनेकडे वळलेला आहे आणि मतदान सुद्धा त्यांना करणार आहे म्हणून त्यांच्या उमेदवारांना? नहीं, वो लोगों का सिर्फ ये है कि भाई उनका सबसे ज्यादा है पैसा वाटप करके फोकस है उस पे, और उसके बेस पे आते ही वो पार्टी, बस उतना कुछ ये नहीं है उनके काम के हद तक तो कुछ भी नहीं आएगा। आपल्यासोबत आणखीन उमेदवार आहेत, आपण त्यांच्यावर विचारूयात। आपला परिचय काय, आपलं प्रभाग क्रमांक काय, आपले मुद्दे काय आणि विरोधकांचं काय, त्यांचं काय कमतरता आहे? माझं नाव गणेश गंगाराम इंगोले, मी अनुसूचित जातीतून उभा आहे, वार्ड क्रमांक 3 आहे। मी पहिले शिंदे गटात आजपर्यंत काम केलं इमानीद्वारेने, पण तिथं निष्ठेची काही किंमत नाही। तिथं येऊन जाऊन फक्त नंबर 2चे लोक असतात, त्या लोकांना तिकीट भेटतात, चेहरे पाहतात, चेहऱ्यावर मतदान आहे, बाकी विकासाची गरज नाही, त्यांना कोणत्या कार्यकर्त्याची आवश्यकता नाही, त्यांना कोणतं म्हणजे आपण काय करायलो त्यांना सुद्धा भान नाही। बरेच कोणाला लावून द्यायचं, बरेच कोणाला सांगून टाकायचं, ते चांगलं आहे, हे चांगलं आहे, 2 माणसाच्या 3 माणसाच्या नावावर सगळी कळमनुरी चालू आहे। बाकी व्यतिरिक्त पर्सनली त्यांचं स्वतः याच्यात कळमनुरी शहरामध्ये कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही, बाकी फक्त नाव मोठं दर्शन खोटं। आतापर्यंत जे गेले ते फक्त असं आम्ही हाव या भावनेच्या भरारामध्ये बरेच लोकांनी प्रवेश केला, पण तिथं त्याच्या हातात ढोपट आहे, आम्हाला माहित आहे, आम्ही काम केलेलं आहे, आम्ही पहिले शिवसेनेचे होतो, पण आमच्या जरा असं अंगात ते वारं होतं समजा, म्हणून आम्ही तिकडे भरगडलो
आम्ही मुळात पहिली शिवसेना यातून लढली, आता पण इथून लढल. तेव्हा मी नंबर 2 ला होतो, आता नंबर 1 ला येईल ही मी स्वतः माझ्याकडून मी गॅरंटी देतो. म्हणजे एकीकडं इतर पक्षातून शिंदे सेनेकडे प्रवेश करत आहेत आणि तुम्ही उलट केलंय. काय कारण आहे असं? काय असेल बरं? आपण हा एक सर्वसामान्य माणूस, आपल्या अवस्था नंबर 2 होत नाही. आपण कोणाच्या आधामाला जात नाही. आपलं साधारण एक स्वतःचं ग्राहक केंद्र आहे. आपल्याला 2 नंबरच्या माणसांसंग काही कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. म्हणजे तुमचं म्हणणं आहे शिंदे सेनेकडे नंबर 2 चेच कार्यकर्ते आहेत असं म्हणणं आहे का? माझं जर एखादं ट्रॅक्टर असतं, मी एखादा मटकीची बुकीच फोडली असती, तर आज माझं तिकीट 101% फिक्स झालं असतं. बाकी याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही, फक्त एकच धंदा, बाकी कोणता नाही. धनशक्ती शिवाय त्यांना दुसरा काही शब्द नाही. आम्ही या जनशक्तीचे लोक, आम्हाला माणुसकी पाहिजेत. आम्हाला पैसा याची काही 1 रुपयाची किंमत नाही. समजा आम्ही त्यांना माहित आहे मी काय होते, त्यांना सांगायची आवश्यकताच नाही ना. आपल्यासोबत आणखीन काही उमेदवार आहेत. आपला परिचय, आपला प्रभाग क्रमांक, आपण कोणते मुद्दे घेऊन लढणार आहात आणि विरोधकांचं काय म्हणणं आहे, त्यांच्याबद्दल काय म्हणणं आहे? अरविंद पाटील, माजी नगरसेवक कळमनुरी. मी सध्या इच्छुक आहे प्रभाग क्रमांक 10 मध्ये. तर आमदार साहेबाचा विकास आमच्या 10 मध्ये येऊन पहा म्हणा, काय विकास झाला आणि काय नाही. रात्रंदिवस ट्रॅक्टर चालू आहेत, गल्लीतल्या लोकांना झोपा लागन होता आणि दारू एवढी लोक पिऊन गल्लीनं पडायलेत की आम्हाला त्याला दवाखान्यात न्यावं लागायले. एवढे म्हणजे गावाचा आमच्या गल्लीचा याला विकास केला. आणि काल कोणी विकास केला? हे जे दावेदार म्हणाले ना की आम्ही विकास केला, तर हे विकास यांनी काल गटार साचलं होतं. तर शिंदे जे आता नगरसेवकाला इच्छुक उमेदवार आहेत, तर त्यांनी काल मुरुम टाकला गल्लीमध्ये आणि व्हिडिओ काढलेत, जसं आचारसंहिता म्हणजे भंग केली. आणि आता तुम्ही मतदाराला प्रबोधन द्यायले की आम्ही इथं 20 ट्रिप म्हणजे खडक टाकलं, JCB आणायले, त्याचे व्हिडिओ काढायले. मग इतके दिवस तुम्ही विकास का केला नाही? इलेक्शनच्या टाइमलाच तुम्हाला कसं काय गल्ल्यामध्ये वाळू आणायले, गल्ल्यामध्ये मुरुम टाकायले, पुन्हा म्हणजे असं आमिष दाखवायले. म्हणजे इतके दिवस तुमचा विकास नाही आणि सगळे चालू नगरसेवकाला तिकीट काढले. आणि ज्याच्यावर बुक्की आहे, ज्याचे वाळूचे धंदे आहेत, नंबर 2चे धंदे आहेत, त्याचा PA असेल त्यालाच तिकीट आहे, बाकी कोणाला तिकीट नाही. जनता सगळी परेशान आहे कळमनुरीची. शिक्षणाचा इथं अभाव आहे, शिक्षणाला व्हॅल्यूच राहिला नाही. शिक्षणाचं कोणी विकासाचं नाव सुद्धा काढत नाही. गल्लीमध्ये 8-8 दिवस नळ येत नाहीत, त्याच्याकडे कुणाचं लक्ष नाही. गल्लीमध्ये नाली काढायला 6 महिने झाले की माणूसच आला नाही. कचऱ्याचा गाडा फिरणं, म्हणजे काय नेमकं तुम्ही विकास केला म्हणाले तर कुणाचा केला हे दाखवा ना. तुम्ही जनतेमधून दाखवा की आम्ही याचा विकास केला, त्याचा विकास केला. तुम्ही तुमचा विकास केला, भरपूर पैसे लुटले. आणि तुम्ही कोणी लुटले पैसे नेमकं? का नाव काय? हे आपले जे आमदार साहेब आहेत तेच, दुसरं कोण असणार आहे? त्यांच्यात माणसं आहे ना. रोड केलेत, खड्डून गेले. मोठा मारुती ते सांडस रोड केला. तुम्ही आता अक्षरशः तुम्ही कॅमेरा घेऊन जा, बघा तिथं काय हाल झालेत. सगळे खड्डे पडलेत रस्त्याला, सिमेंट उडून गेली. 3 महिने रस्ता टिकला नाही. आमची एक जोडविहिरीचं महादेव मंदिर आहे, तुम्ही ॲक्च्युली जाऊ शकता. आम्ही जर खोटं बोलत असेल तर तुम्ही कॅमेरा घेऊन जोडविहिरीपाशी जा, मोठ्या मारुतीपाशी जा. कसा विकास झाला हे तुमच्या डोळ्यानं पाहता येईल. आणि कालच त्यांनी 10 ट्रिप मुरुम टाकला, तर तुम्हाला मुरुम टाकायची काही गरजच नव्हती ना. मग तुम्ही विकास केला म्हणाले तर तुम्ही मुरुम टाकला कशाला? आपल्यासोबत कळमनुरीचे शिवसेना उबाटाचे पदाधिकारी सुद्धा आहेत. आपल्यासोबत सध्या आहेत कळमनुरीचे शहराध्यक्ष संतोष भाऊ साडा. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकी काय परिस्थिती आहे, त्यांचा पक्ष कोणते मुद्दे घेऊन सध्या निवडणुकीत जाणार आहे. मी संतोष साडा, शिवसेना शहर प्रमुख. 1992 पासून मी शिवसेनेचा शहर प्रमुख हो आणि एकनिष्ठ हो मी शिवसेनेचा. त्यामुळे मी या शिवसेनेचा आतापर्यंत मला बरेच काही सांगण्यात आलं, प्रबोधन देण्यात आलं, परंतु मी शिवसेना सोडली नाही आणि ना सोडणार मी. कोणी दिलं तुम्हाला प्रलोभन? समोरच्या पार्ट्या माहित नाही का आपल्याला? सगळे नाव असेल ना, जनतेला पण कळू दे. नाव सांगायची गरजच नाही. बऱ्याच जणाला माहित आहे समोरची पार्टी कोण आहे, ते सगळ्यालाच माहित आहे ना. आज विरोधी पक्ष कोण आहे इथे मजबूत आपल्याला माहित आहे की नाही? निवडणुकीत कसं समोर जाणार आपण? आता निवडणुकीत आम्ही समोर जाणार की ह्यांनी केलेला भ्रष्टाचार जवळपास पहा. आज डम्पिंग ग्राउंडचं 84 कोटीचं काम आहे
आणि तिथं काम त्याचं फक्त 2 शेड बांधलेले आहेत आणि 1 शेत तळ केलेलं आहे. पहा आता तुम्ही त्या 84 कोटीमध्ये हे 2च कामं झालेले आहेत ना. आता आपण जाऊन तिथं आता कॅमेरा घेऊन जा, तुम्हाला सगळं दिसेल. 84 कोटी इतके लागतात कसे काय 2 शेडला आणि फक्त 1 शेत तळ्याला? म्हणजे भ्रष्टाचार त्याच्यात पहा ना तुम्ही, बघायलाच तयार नाही ना कोणी. कारण की कोणता अधिकारी आला की त्याला कसं वापस पाठवायचं त्याला माहित आहे. सांगा ना मला कोणता हे भ्रष्टाचार आहे. इथं आता हे रोड झाला, हे आता नगरपालिकेने डायव्हर्ट करून घेतला. ह्या रोडची पहा दशा तुम्ही, आत्ताच झालेला आहे, 6 महिने बी झाले नसेल मला वाटते सुरू झाला. याच्यातले 90% पैसे त्यांनी उचलले आणि बाकीचं काम तर बरं जवळपास 30-40% राहिलेलं आहे. मग हे काम कसं होणार? नगरपालिकेतलं काम जे आहे, तुम्ही एवढं मोठं रोड केला, दुपदरी रोड आहे आणि त्या रोडची हाल पहा तुम्ही. आज कोणता भ्रष्टाचार नाही केला. रोड पहा आणि पैसे उचला. मला दाखवा रोड त्याचा त्यानं केलेला. आज 3-3, 4-4 महिन्याखाली त्यानं रोड करून ठेवलेले सगळे, फक्त सारवासारवी करून रोड केलेले आहेत. कोणते रोड झाले सांगा तुम्ही? कोणता बी कळमनुरीतला कोणता विकास झाला? आज तुमच्या नाल्या, लोकायला काय पाहिजे? नाल्या साफ, लाईट लागतात आणि स्वच्छता आणि पाणी. हे तिन्ही मुद्दे जे महत्वाचे मुद्दे आहेत, जे आम जनतेला, सर्व जनतेला लागतात, ते कुठं आहेत? कोणाचं काही झालेलं नाही. आत्ता ह्या 2 दिवसात त्यांनी गाडी सुरू केली, जे बी लोक वरडायले म्हणून. बाकी ते कोणत्या रोडनं फक्त आमच्या काहीच महत्वाच्या एरियामध्ये फिरायली, बाकी कुठं फिरायली त्याची. म्हणजे निव्वळ भ्रष्टाचार. आम्ही ज्यावेळेस 2.5 वर्ष पहिले होतो, आम्ही बी त्यांच्यासोबत होतो, 2.5 वर्ष होतो, त्यावेळेसचा विकास पहा आणि नंतरचा विकास पहा. नंतर किती पैसा आला, मात्र त्या पैशाची विल्हेवाट कशी लागली पहा तुम्ही हे पहा ना सगळं. तर संतोष बोसाडा यांनी भ्रष्टाचार मुद्दा व्यक्त केलेला आहे. आपल्यासोबत कळमनुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत देशमुख ताई. आपण त्यांना विचारून घेऊयात की कोणत्या मुद्द्यावर ते निवडणूक लढवणार आहेत आणि त्यांचे कोणते मुद्दे, ते इच्छुक उमेदवार सध्या अजून यादी जाहीर झालेली नाहीये. आपण इच्छुक म्हणून त्यांनी कोणते मुद्दे घेऊन लढणार आहात मॅडम? मी सुवर्णा चंद्रकांत देशमुख. मी कळमनुरीची स्वच्छता आणि पाणी योजनेचे मुद्द्यावर बोलणार आहे. तर कळमनुरी शहरात घंटागाडी वगैरे, मी तिरुपती नगरला राहते, ती इकडे कधीच येत नाही. आता 8 दिवसापूर्वी इकडे येऊन राहिली गाडी आणि महिलांच्या पाणी सोडण्याचा मी प्रयत्न करू शकते की दररोज इथं 8 दिवस नळाला पाणी येत नाही. मी दररोज पाणी सोडण्याचा प्रयत्न करू शकेल. बरं, सध्या आपल्याला काय वाटतं महिलांच्या समस्या कोणत्या कोणत्या आहेत कळमनुरी शहरात? महिलांच्या समस्या स्वच्छतेच्या असतात आणि पाणी योजनेच्या असतात. रोज नळाला पाणी येत नसल्यामुळे महिला परेशान होते. त्याचा मी प्रयत्न करेल. इतर आपण कोणते मुद्दे घेऊन समोर जाणार आहात? तर माझे मिस्टर पहिले नगरसेवक म्हणून निवडून आलेले होते, तर त्यांना स्वच्छतेची खूप आवड होती. त्यावेळेस कळमनुरी शहरात सगळीकडे स्वच्छता होती आणि सगळं व्यवस्थित होतं. ते प्रयत्न मी करेल. तर हे होते कळमनुरी नगरपालिकेचे इच्छुक नगरसेवक आणि नगराध्यक्ष मॅडम. कळमनुरी नगरपालिकेमध्ये सध्या 2च मुद्दे चर्चेला आपण या चर्चेतून बाहेर निघालेले आहेत की एक मुद्दा जो आहे तो भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा जो आहे तो अवैध धंद्याचा मुद्दा आहे. एकीकडे कळमनुरीचे आमदार यांनी हिंगोलीला त्यांची भावजाई उभी केलेली आहे आणि कळमनुरीमध्ये केलेला विकास हे ते पुढे मुद्दे घेऊन ते सांगत आहेत. तर दुसरीकडे आपण जेव्हा कळमनुरीला आलो तर तेव्हा वेगळीच परिस्थिती पाहायला दिसत आहे. कन्हैया खंडेलवाल, प्रहार टीव्ही, हिंगोली.